तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. मित्रांनो, आज व्हिडिओ एकदम कडक आणि जबरदस्त झालेला. थोडं जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पण अलाइट मशीनचा वापर करून बनवणार आहे. अलाइट मशीन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटू जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक काढूच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मशीन ॲप आहे ना, ते ओपन करून घ्यायचे. अलाइट मशीन ॲप ओपन केल्या आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे प्रोजेक्ट्समध्ये जाऊन इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथे आपल्याला 9:16चा रेशो सिलेक्ट करून आपल्याला प्रोजेक्टचं नाव काय द्यायचं ते द्यायचं मित्रांनो. त्यानंतर ना आपले रिझोल्युशन जातो इथे 180p सिलेक्ट करून आपल्या मोबाईलला जेवढं सपोर्ट होते तेवढं करायचं. त्यानंतर ना फ्रेम रेट जो तो आपल्याला 30 नाहीतर 50 नाहीतर 60 ठेवून आपल्याला बॅकग्राऊंड जो तो ब्लॅक ठेवायचं. त्यानंतर ना क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. एवढं क्रिएट प्रोजेक्ट केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ऑडिओमध्ये जायचं आहे. आपला जो आता मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे मटेरियल दिलेलं आहे ऑल मटेरियल, त्यामध्ये हा ऑडिओ दिलेला आहे. तर मी मटेरियल सगळं तुम्हाला झिप फाईलमध्ये एकाच झिप फाईलमध्ये सगळं देखील मटेरियल दिलेलं आहे आणि एक फोटोसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. आणि जर झिप फाईल तुम्ही डायरेक्ट एक्सट्रॅक्ट केला तर सगळं मटेरियल आपल्या गॅलरीमध्ये आपोआप येऊन जाईल. फक्त आपली झिप फाईल इन्स्टॉल केल्या आणि एक्सट्रॅक्ट केल्या तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी बीट्स आहेत ना, तर ते देखील बीट्स देखील इथे अलाइट मशीनमध्ये सुद्धा असं बोलून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला आणि अंदाजे तुमच्या मनानुसार आपले बीट्स लावला तर तुम्हाला जराही कळणार नाही आणि व्हिडिओ जो तो एकदम असं खराब होईल. म्हणजे बीट्स चुकल्यामुळं बीट जर तुम्हाला बरोबर यायचे असतील तर मी सेकंद बरोबर मिनी सेकंदसुद्धा सांगितलेलं यामध्ये. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना स्टार्टिंगला एक बीट ॲड करायची. त्यानंतर ह्या ऑप्शनच्या सहाय्यानं आपल्याला व्हिडिओच्या एंडिंगला एक असे बीट्स ॲड करून घ्यायचे. तर बीट आता कसं ॲड करायचं जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ना बीट्सचा इथे बरोबर हे सेकंदचं दिसत आहे ना, इथे आपल्याला ह्या वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इझिली बीट्स आहेत ना ते बीट ॲड होऊन जाईल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा असं 2 बोटाने ना मोठं करून घ्यायचं. मोठे केल्यानंतर ना आपल्याला आहे ना इथे बरोबर 0.22 सेकंदवरती यायचं. आपण आता ऑलरेडी 0.वरती आहे. 0.22 सेकंद बघू शकता इथे 0.22 सेकंद आलेले. इथे आल्यानंतर ह्या 0.22 वरती क्लिक करून आपल्याला बीट ॲड करून घ्यायचे. आता 0.55 सेकंदवरती यायचे. 0.55 सेकंदवरती आल्यानंतर एक बीट ॲड करून घ्यायची. त्यानंतर 1.28 सेकंदवरती जायचं. आता 1.28 सेकंद अशा प्रकारे 1.28 सेकंदवरती आल्यानंतर बीट ॲड करून घ्यायचे. बरोबर आता 2 सेकंदवरती जायचं मित्रांनो. 2 सेकंदवरती आल्यानंतर बीट ॲड करून घ्यायचे. 2.33 सेकंदवरती जायचे. 2.33 इथे आल्यानंतर बीट ॲड करून घ्यायचे. 3.6 सेकंदवरती जायचं मित्रांनो. आता 3.6 सेकंद इथे आलेलं आहे. यावरती क्लिक करून असं बीट ॲड करून घ्यायचे. 3.39 सेकंद आपण ऑलरेडी 3 सेकंदावरती आहे. 3.39 वरती आल्यानंतर बीट ॲड करायचे. आपल्याला 4.11 सेकंदवरती यायचे. 4.11 सेकंद बरोबर इथे एक स्प्लिट मारायचे. इथे 4.44 सेकंदवरती जायचे. 4.44 इथे बरोबर एक बीट ॲड करायचे. 5.16 सेकंदवरती एक बीट ॲड करायचे. अशा प्रकारे 5.16 वरती ॲड केल्यानंतर 5.50 वरती एक बीट ॲड करून घ्यायचे. 5.50 अशा प्रकारे बीट ॲड केल्यानंतर 6.22 सेकंदवरती जायचं. आता 6.22 सेकंदवरती गेल्यानंतर ॲड बीट म्हणजे इथे या ऑप्शनवरती क्लिक करून बीट ॲड करून घ्यायचे. आपल्याला आता 6.55 सेकंद त्यावरती एक बीट ॲड करून घ्यायची. ते 6.55 सेकंद बघू शकते. इथे एक बीट ॲड केल्यानंतर 7.28 सेकंदवरती यायचे. 7.28 सेकंदवरती एक बीट ॲड केल्यानंतर 8 सेकंद म्हणजे 8.1 सेकंदवरती यायचे. 8 सेकंद 1 मिनी सेकंद अशा प्रकारे 8.1 सेकंदवरती बीट ॲड केल्यानंतर 8.34 सेकंदवरती जायचे. 8.34 अशा प्रकारे ते एक बीट ॲड केल्यानंतर 9.7 सेकंदवरती जायचे. 9.7 अशा प्रकारे बीट ॲड केल्यानंतर 9.39 वरती जायचे. 9.39 सेकंद
इथे एक बीट ॲड करायची. 10.12 सेकंदवरती जायचं आता. 10.12 सेकंद. इथे म्हणजे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर असं सारखं आलाईट मशीनमध्ये जाणे परत यूट्यूबमध्ये येणे तर तसं करणं होत नसेल तर तुम्ही वही पेन घेऊन वहीच्या कागदावर तुम्ही लिहून घेऊ शकता आणि नंतर ना बेट्स आहेत ना ते ॲड करून घेऊ शकता. आता आपल्याला 10.44 सेकंदवरती जायचं आहे. 10.44 सेकंदवरती एक बीट ॲड करून घ्यायची. 11.17 सेकंदवरती जायचं आहे. 11.17 इथे एक बीट ॲड करून घ्यायची. 12.39 वरती जायचं आता. 12.39 तर 12.39 वरती आल्यानंतर ना बीट ॲड करून घ्यायची. इथे 12.43 वरती जायचं आता. 12.43 सेकंद इथे जवळच आहे मित्रांनो. 12.43 सेकंदवरती गेल्यानंतर ना 12.48 सेकंद इथे खूप म्हणजे क्लिअर कट बीट ॲड करून दिलेले आहेत मी. आपलं जो वायरचा माईक असतो, सॉरी माईक नाही, आपला जो हेडफोन असतो ना त्याच्या साहाय्याने मी बीट्स आहेत ना ते असं म्हणजे कळलेले आहेत मला, ते मी ॲड केलेले आहे. तिथे आता 12.56 सेकंदवरती जायचे. 12.56 सेकंदवरती आल्यानंतर ना 13.4 सेकंद इथे एक बीट ॲड करून घ्यायची. 13.13 सेकंदवरती एक बीट ॲड करून घ्यायची. 13.28 सेकंदवरती एक बीट ॲड करून घ्यायची. 14.34 सेकंदवरती एक बीट ॲड करून घ्यायची. आता 14.34 सेकंद यावरती एक बीट ॲड करून घ्यायची. त्यानंतरनं 15.39 सेकंद 15.39 अशा प्रकारे आता इथून पुढे थोडे लांबच आहेत. 15.49 झाले, सॉरी इथे 15.39 वरती आल्यानंतर बीट ॲड करून घ्यायची. 16.45 सेकंद इथे एक बीट ॲड करून घ्यायची. 16.45 सेकंद त्यानंतरनं 17.50 सेकंद इथे आल्यानंतरनं बीट ॲड करून घ्यायची 17.50 वरती. त्यानंतर आपली लास्ट बीट आहे ती व्हिडिओच्या लास्टला आहेच मित्रांनो ऑलरेडी. तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं ॲड करायला. तर आता हे एवढं ॲड केल्यानंतरनं बीट्स ॲड केल्यानंतरनं या लेअरला असं 2 बोटाने असं बारकं करून घ्यायचं. त्यानंतरनं आपल्याला बीट्स आहेत ना तर ते सगळे क्लिअर ॲड म्हणजे झालेले आहेत. एकूण बीट आपले मित्रांनो 34 बीट आहेत. हे सगळे बीट्स तुम्हाला मोजायचे आहेत. असं 2 बोटांनी हे मोठं करायचे लेअरला. त्यानंतरनं इथे ह्या ऑप्शनच्या साहाय्याने पुढच्या बीटवरती आपण जाऊ शकतो आणि तर अशा प्रकारे पुढच्या बीटवरती आल्यानंतर ही पहिली बीट अशा प्रकारे 34 बीट आहे का नाही व्हिडिओच्या लास्टपर्यंत चेक करायचं. जर नसलं तर तुम्ही व्हिडिओमधले जे बीट्स आहेत ना ते मिस केलेलं आहात. मग त्यामुळे तुमचे बीट्स ते चुकू शकतील मित्रांनो. तर आता बीट्स ॲड केल्यानंतर स्टार्टिंग 11+च्या आयकॉनवरती क्लिक करून इथे मीडियावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आपला जो इमेज आहे ना मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आपली जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ना आपले फोल्डर आहे ना डायरेक्ट येऊन जाईल. तर तुम्ही एक सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही तुमचा जो फोटो आहे ना तो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढच्या बेटवरती जायचं ह्या ऑप्शनच्या साहाय्यानं. आता या ऑप्शनच्या साहाय्यानं पुढच्या बेटवरती आल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना हे जे एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करून घ्यायचं. तर आता ह्या 4 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपण ह्या इमेजचा एक्स्ट्रा भाग कट केल्यानंतर ना कोपऱ्यातलं जे 3 डॉट ऑप्शन आहे ना यावरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इमेज सेट होऊन जाईल आपोआप. त्यानंतर ना आता पहिल्या बेटवरती 1+च्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता आपला जो वेगळा इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर ह्याच ऑप्शनच्या साहाय्यानं पुढच्या बेटवरती जाऊन या 4 नंबरच्या ऑप्शनच्या साहाय्यानं त्याचा इमेजचा एक्स्ट्रा भाग कट करायचा आहे. आणि त्यानंतर कोपऱ्यातलं जे 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर आता इमेजेस आहे ना असं मी 2 ॲड करून दाखवलेले आहे. ते व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्ही असं वेगवेगळे इमेजेस आहेत ना तर ते ॲड करायचे आहेत. इथे बारके आहेत ना इथे देखील ॲड करायचे आहेत. फक्त आपल्याला आहे ना इथे जे आपले लास्टला आपल्याला व्हिडिओ ॲड करायचं. अदरवाईज तुमच्याकडे व्हिडिओ जर नसलं तर देखील तुम्ही व्हिडिओच्या जागी इमेज देखील ॲड करू शकता. त्यात काही विषयच नाही मित्रांनो. इथे 13.28 सेकंदची बीट आहे ना या बीटपासून आपल्याला आपली जी व्हिडिओज आहेत ना तर ते ॲड करायचे. तर ते कसं करायचं सांगतो. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे स्टार्टिंगचे इमेजेस आहेत ना तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचे. तर मी तेवढं ॲड करत बसत नाही मित्रांनो. नाहीतर मी ॲड करून घेतो पण त्या अगोदर हे जे व्हिडिओज आहेत ना तर ते तुम्हाला 1-2 व्हिडिओ ॲड करून दाखवतो कसं ॲड करायचं ते. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हे व्हिडिओज दिलेले आहेत. आता 13.28 सेकंदच्या बीटवरती आल्यानंतर +च्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला ना तो सिलेक्ट करू शकता. नाही तर तुमचा इमेज किंवा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आता मी हा व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे पण ह्यामध्ये थोडीफार एडिटिंग केलेली आहे. तर मी ही एडिटिंग झाल्यानंतर हे जे नुसतं चाललेलं आहे ना हे इथे आल्यानंतर हे जे त्याचा आपल्या लेफ्ट हँड साईडचा जो एक्स्ट्रा भाग आहे ना तो
तो कट करण्यासाठी 2 नंबरचा ऑप्शन याच्यावरती क्लिक केल्या लेफ्ट हँड साईडचा एक्स्ट्रा भाग आहे ना तो कट होऊन जाईल. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना आपली जी 13.28 सेकंदवरची बीट आहे ना या बीटवरती यायची. त्यानंतर ना आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनच्या साहाय्यानं त्याला तिथं ॲड करून घेतल्यानंतर ना आता पुढच्या बीटवरती जायचं 14.34 सेकंदच्या या बीटवरती आल्यानंतर 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करून घ्यायचे. आता या व्हिडिओमध्ये तर ऑलरेडी स्लो मोशन आहे बघू शकता. तर आता तुमच्या जर व्हिडिओमध्ये स्लो मोशन नसलं तर तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही. इथे आपल्याला ह्या लेअरलेस स्लेटवरून याच्या स्लो मोशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण स्लो मोशन करू शकता. इथे अशा प्रकारे हे इकडे केल्यानंतर स्लो मोशन जर इकडे केल्यानंतर ना इथे फास्ट होईल आणि इकडे केल्यानंतर स्लो मोशन अशा प्रकारे तुम्ही स्लो मोशन करू शकता. तर आता स्लो मोशन तर तुम्ही केलेलं आहे. तर आता तिथनं आपण ह्या 13.28 सेकंडच्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत वेगवेगळे आपले व्हिडिओज आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे आहेत. आणि अदरवाईज तुमच्याकडे जर व्हिडिओ नसतील तुम्ही मी व्हिडिओ आणि फोटो दिलेल्यावरती जर तुम्ही बनवायला असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मटेरियल आहे मित्रांनो. तर तुम्ही तिथनं देखील ॲड करू शकता आरामशीर. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत आहे ना तर तुम्ही ॲड करून घ्यायचे आपले जे व्हिडिओज आणि इमेजेस आहेत ते. तर मी आता लगेचच ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून मी ह्या जे 13.28 सेकंदची बीट आहे आणि ह्या बीटपर्यंत अशा प्रकारे सगळे वेगवेगळे इमेजेस आहेत ना तर ते ॲड करून घेतलेले आहेत. ह्या बारक्या बीट्सवरती सुद्धा ॲड करायचे आहेत मित्रांनो वेगवेगळे इमेजेस. तर आता इमेजेस ॲड केल्यानंतर हे जे व्हिडिओज आहेत ना तर ते देखील ॲड करून घ्यायचे आहेत. मी 2च ॲड केले ते मागाचे जसेच्या तसेच आहेत. हे 2 देखील मी ॲड करून घेतो. बाकीचे 3 उरलेले आहेत ना ते देखील ॲड करून एकूण 5 व्हिडिओ ॲड करावं लागणार आहेत. तुम्ही इमेज देखील ॲड केलं ना तरी देखील चालून जाईल. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओज देखील मी ॲड करून घेतलेले आहे. तर आता सगळे इमेजेस व्हिडिओज ॲड केल्यानंतर ना मी आहे ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ड्राईव्हची जी लिंक आहे ना त्या लिंकमध्येच आपली मटेरियलमध्येच हे XML फाईल मी दिलेलं आहे. XML फाईल इम्पोर्ट कसं करायचं माहीत नसेल तर मी लगेचच सांगतो. आता इथे टेम्पलेट्समध्ये जायचं त्यानंतर इथे अपलोडवरती क्लिक करून आपली जी XML फाईल आपली इन्स्टॉल केली ती ना त्याला आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर ना आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये जाऊन इथे XML फाईल अशा प्रकारची आपल्याला इझिली ॲड झालेली दिसेल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा यात XML फाईलमधला आपल्याला पहिले जी लेअर आहे ना ह्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्स करायचे. तर आता हे पहिलं इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला आता बेडमार्कच्या प्रिसेटमध्ये जायचं आहे मेन. त्यानंतर ना पहिली जी लेअर आहे ना ह्या पहिल्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. त्यानंतर ना आता 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे अशा प्रकारे. तर आता पहिलं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मी चुकून बाहेर आलो मित्रांनो. पहिलं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर ना आपली जी दुसरी लेअर आहे ना ती लेअर सोडायची आहे. तसंच तिसऱ्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून हाच इफेक्ट आहे ना पेस्ट करायचं आहे. तर आता तिसऱ्या लेअरवरती केल्यानंतर ना चौथ्या लेअरला आपल्याला तसंच सोडायचं आहे. ही 5वी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून 3 डॉट नाही ते इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. अशा प्रकारे एक आड एक म्हणजे एक इमेजला इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर एक इमेजला इफेक्ट असं सोडायचं. तर अशा प्रकारे ॲड करत यायचं मित्रांनो. ही जी बेट आहे ना ही 11.17 सेकंदची बेट ह्या बेटपर्यंत आपल्याला तसं करत यायचं आहे मित्रांनो. तर मी आता लगेचच ॲड करत जातो. तर आता आपण इथपर्यंत ॲड केलं तर हे सोडलेले परत या लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे इफेक्ट आहेत ना तर ते ॲड करत म्हणजे व्हिडिओच्या मी मग जी बेट सांगितली ना त्या बेटपर्यंत ॲड करत जायचे अशा प्रकारे. तर चुकून आपण आता बघू शकता मी चुकून ते सिलेक्ट केलं तर तसं तुमच्यासोबत होऊ नये नाहीतर व्हिडिओ एकदम बेकार दिसेल. तर आता ह्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचं 11.17 सेकंडच्या बेटपर्यंत. त्यानंतर ना आता आपल्याला आणखी एकदा शेक व्हिडिओच्या प्रेसेटमध्ये जाऊन दुसरा जो लेअर आहे त्या दुसऱ्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मेन बेटमार्कच्या प्रेसेटमध्ये जाऊन आता दुसऱ्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. आता मग आपण जिथे एक आड एक ॲड केलं ना तर आपण ज्या ज्या लेअरला सोडलेलं त्या लेअरला आपल्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे. तर आता तसं ॲड करत जायचं आपण त्या बेटपर्यंत जितक्या बेटपर्यंत ॲड केली ती ना ते बेट ही बघू शकता ही बेट आहे 11.17 सेकंडची. तर ते त्या बेटच्या अलीकडचे जेवढे देखील इमेजेसला इफेक्ट ॲड करायचे राहिलेत ना तर त्याला सगळ्याला ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. तर मी आता लगेचच ॲड करून घेतो.
तर बघू शकता मित्रांनो, मी दोन्ही इफेक्ट्स आहेत ना, तर ते ॲड करून घेतलेले आहेत. तर आता इफेक्ट्स ॲड केल्यानंतर ना बॅक येऊन आता आणखी एकदा शेक इफेक्टच्या प्रेसेसमध्ये जाऊन आता 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्स करायचे. तर आता त्यानंतर ना आपल्या मेन बेंचमार्कच्या प्रेसेटमध्ये येऊन आता आपण जे मोठी लेयर आहे, हे लेयर आहे ना, या 11.17 सेकंडच्या बीटची पुढची जी लेयर आहे ना, ही मोठी एकाच लेयरला आपल्याला हा इफेक्ट आहे ना पेस्ट करायचा. त्यासाठी त्या लेयरला सिलेक्ट इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. त्यानंतर बॅक येऊन आता आपल्याला शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये जाऊन हे 3 इफेक्ट तर आपण आता कॉपी करून पेस्टसुद्धा करून टाकले. आता लास्टच्या लेयरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर आपल्या बेटमार्कच्या प्रेसेटला सिलेक्ट करून आता आपली जे हे जे व्हिडिओला आपल्याला इफेक्ट कोणताही ॲड करायचं नाही व्हिडिओच्या अलीकडले आणि हे जे 12.39 सेकंडची बीट आणि हे बारके इमेजेस, ह्या सगळ्या इमेजेसला आपल्याला हा इफेक्ट आहे ना, तो पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. तर इमेजेसला असं पेस्ट केल्यानंतर ना आता हे आपले व्हिडिओज आहेत ना पुढच्या, तर त्याला कोणताही इफेक्ट ॲड करायचा नाही. ते 13.28 सेकंडच्या पुढे कोणताही इफेक्ट पेस्ट करायचं नाही. जर तुम्ही इमेजेस ॲड केलेले असाल, तर तुम्ही हे आपले स्टार्टिंगला 2 इफेक्ट ॲड केले ना, त्या दोन्हीपैकी कोणताही एक इफेक्ट आहे त्या इमेजला लावू शकता. तर त्यात काही विषयच नाही. तर आता इमेजेसला इफेक्ट ॲड केल्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला हा जो शेप आहे ना, ह्या शेपला सिलेक्ट करायचं रेक्टँगलचं. त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत ह्याला वाढवून घ्यायचं. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून ह्या मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडंसं इमेज मोठं म्हणजे थोडंसं उगं मोठं करायचं. त्यानंतर आपल्याला इथे ते कलर अँड फिलमध्ये जाऊन ह्या 3 नंबरच्या शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता इथनं आपल्याला आहे ना अशा प्रकारे आपल्याला कसं शॅडो हवं आहे ना तसं सेट करून घ्यायचं. त्यानंतर ह्या व्हाईट कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याचा जो ट्रान्सपरंट करून घ्यायचं व्हाईट कलरला. त्यानंतर आता शॅडो ॲड झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता मी जो आपला जो इफेक्ट म्हणजे लोगो आहे ना, तो कोणताही लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत लोगो ॲड केलेले आहे. तर आता आपल्याला आहे ना, हे 13.28 सेकंडची बीट आहे ना, बीटवरती यायचं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो हा इंकचा इफेक्ट ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला सिलेक्ट करून या लेअरला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून -90 डिग्रीमध्ये याला रोटेट करायचं. त्यानंतर कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचं. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमधनं थोडंसं वाढवून घ्यायचं. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑप्शनमध्ये जाऊन लाईटनवरती क्लिक करून खाली इथे लास्टला लिनियर डोडज नावाचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे जे ब्लॅक कलर आहे ते घालवायचे. त्यानंतर आता आपल्याला ही जी 17.50 सेकंडची बीट आहे आणि या बीटवरती येऊन ह्याच लेअरला सिलेक्ट करून हे टाईमलाईनचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची लेंथ तिथपर्यंत वाढवून घ्यायचं टाईमलाईननुसार. तर अशा प्रकारे हे ॲड केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो बनवून रेडी होऊन जाईल आरामशीरमध्ये. तर आता आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट तर झालेलं आहे. तर आता सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं हे शेअरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर याच्यावरमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.